धंगेकर सुद्धा आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। रवींद्रजी, आपण पाहतोय पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल विचारावासा वाटतोय, कारण पुण्यामध्ये क्रूरतेला सुद्धा लाजवणारी ही घटना घडली आहे। एका व्यक्तीने त्याच्याच पत्नीची हत्या केली आणि त्याचा व्हिडिओ बनवलाय। कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? नाही, पोलीस परत तिकडेच विषय येतोय। एक तर पोलिसांची दहशतच राहिली नाही समाजामध्ये। चुकीच्या लोकांना पाठीशी घातल्यामुळे लोक अशा पद्धतीने वागतात आणि पोलीस चौकीत किंवा पोलीस स्टेशनला आमचं कोण काय वागणं करत नाही अशी धारणा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची झालेली आहे। पोलीस म्हणलं तर लोकांच्या आईला पाहता, पण आता पोलीस म्हणलं तर लोकांना भीतीच वाटत नाही आणि चुकीच्या पद्धतीने पाठीशी घालणाऱ्या लोकांमुळे अशा लोकांची मानसिकता वाढते की आपण काही केलं तरी काय होत नाही। एवढा मोठा गुन्हा करतोय आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतो, म्हणजे त्याच्या लक्षात आलं की पोलीस काहीच करू शकत नाही। त्याला काहीतरी गंभीर पद्धतीने पोलिसांनी पावलं उचलली पाहिजे। आणि पहिलं तर पोलीस बळच पुण्यामध्ये कमी आहे। लोकसंख्या बघितल्यानंतर पुण्याची पोलीस बळ अत्यंत कमी आहे, यंत्रणा कमी आहे। याच्यामध्ये आम्ही वारंवार सांगतोय की पोलीस बळ वाढवा, त्यांना जे लागणारी सगळी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा त्यांच्या पुढे उभी करा। आणि एवढ्या प्रचंड लोकसंख्येमध्ये एवढे छोट्या संख्येचे पोलीस काम करणं अवघड आहे। तरी याच्यात आता परत राजकीय बोलायचं नाही, पण राजकीय बोलायला लागतं। गृहमंत्री करतात काय हा महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे। दंगेकरची पण ही तुम्हाला विकृती नाही का वाटत? कारण अशा पद्धतीने पत्नीची हत्या करणं, त्याच्यानंतर व्हिडिओ काढणं, म्हणजे हा पूर्णपणे धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। आता विकृतीच्या पलीकडचा विषय, तर विकृती शब्दाला बी लाज वाटणं असा शब्द विकृती, त्याच्या पलीकडे जाऊन लोक अशा पद्धतीने वागतायत। आपण बघितलं असून तर पत्नीच्या फ्रीज मध्ये बॉडी ठेवलेली तुकडे तुकडे म्हणून अशी पद्धत आता या देशामध्ये, या महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये घडताय। तर विकृतीच्या पलीकडे लोक वागायला लागले। विकृती शब्द बी आता नकोसा झाला, अशी परिस्थिती निर्माण झाली। तर याच्यामध्ये खात्याने कडक पावलं उचलून संबंधित लोकांवर कारवाई केली पाहिजे। नक्कीच, धन्यवाद दंगेकरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर गृह विभागानं या प्रकरणी कडक पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते। पुण्यामध्ये